भारतीय संविधानाचा जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चप्पा खून उड़ेगा जय भीम के नारों से. जुल्मी जब चल जुल्म करेगा सत्ता के गलियारों से. चप्पा चप्पा खून उड़ेगा जय भीम के नारों से. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जे संविधानाचे भारतीय संविधानाचे प्रास्ताविक होते, त्या प्रास्ताविकेची नासधूस करून विटंबना करण्याचं जे षडयंत्र झालेलं आहे, कृत्य झालेलं आहे, त्या कृत्याच्या निषेधार्थ संविधान म्हणजे बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हणजे संविधान ही आंबेडकरी जनतेत एक भावना असते आणि त्या संविधानाच्या प्रास्ताविकेची विडंबना करणं म्हणजे बाबासाहेबांची विडंबना करणं ही भावना झाल्यामुळं त्या ठिकाणी तात्काळ प्रतिक्रिया उमटणं साहजिक होतं. अतिशय लोकशाही मार्गानं तेथील आंबेडकरी बांधव आंदोलन करत असताना, त्या प्रकाराचा निषेध करत असताना तिथं काही बाहेरचे माथेफिरू येऊन त्या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज करणं, कार्यकर्त्यांना कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अटक करणं. त्यांच्या काही व्हिडिओ असे फिरत आहेत की पोलिसाचे कर्मचारीच भीमनगर भागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमागच्या भागातील रिक्षा असतील, मोटरसायकल असतील, त्यांची तोडफोड करताना पोलिसांचे काही व्हिडिओ फिरत आहेत. म्हणजे हा जो प्रकार घडलेला आहे तो प्रकार फक्त संविधानाच्या प्रास्ताविकेचं उद्ध्वस्त करणं नाही, तर नियोजनबद्ध एक कट रचलेला आहे. त्यात प्रशासन देखील सामील आहे अशी आमची एक भावना झालेली आहे. आणि यामध्ये जे लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे कार्यकर्ते होते त्यांना कोम्बिंग ऑपरेशन करून पुणे येथील, परभणी येथील शिकणारा पण पुणे येथे राहणारा आमचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची अचानक तब्येत बिघडली म्हणून त्यांना दवाखान्यात उपचारासाठी आणलं गेलं. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा अगोदरच मृत्यू झालेला आहे, म्हणजेच न्यायालयीन कोठडीमध्ये त्या आमच्या भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे. तर आमचा असा आरोप आहे की त्या जेल पोलीस प्रशासनाने त्याचा खून केलेला आहे असे आमची एक भावना झालेली आहे. आणि ती भावना म्हणजे आमच्या या भीमसैनिकांची, भीम अनुयायांची भावना आहे. तर आम्ही त्या खुनाच्या प्रकरणाचे सखोल चौकशी व्हावी, निव्वळ त्या संविधानाचं जे काय संविधानाची प्रास्ताविका उद्ध्वस्त करण्याचं ज्यानं काम केलेलं आहे त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याची जी काही रडकीची पाणी पुसण्याचा प्रकार केला जातो आहे. परंतु याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला देखील शोधण्यात यावं, त्याची चौकशी व्हावी. आज विधानसभेमध्ये नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन होतं आहे त्या अधिवेशनामध्ये काही पहिला दिवस असल्यामुळं शोक प्रस्ताव मांडता येत नाही असं म्हणून सांगून त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ज्यांनी तो प्रास्ताविकेचं नासधूस केलेली आहे, तोडफोड केलेली आहे, विटंबना केलेली आहे त्या व्यक्तीला त्यांनी मनोरुग्ण घोषित केलं आहे. म्हणजे यांची तयारी कुठपर्यंत आहे? एखाद्या मनोरुग्णानं दुसरं शेणका खात नाही तो मनोरुग्ण. संविधानाची प्रास्ताविकच का नासधूस करतोय? बाकीचं रस्त्याने जाताना येताना त्यानं घाण खावी ना.